नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचे आहे सुक्या वाकटीपासून रस्सा, कालवण, अगदी झणझणीत, चमचमीत, बघताच तोंडाला पाणी सुटेल. ही आहे सुकी वाकट. वाकटी आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत आणि डोकं काढून टाकलेलं आहे. आता त्याचा काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. अगदी तुम्ही पाहताच व्हिडिओ करायला घ्याल इतकी मस्त झणझणीत रेसिपी होते. आता वाकटीची तुकडे आहेत, त्याच्यावरती आपल्याला पीठ घालायचं आहे. बाजरीचं घाला किंवा ज्वारीचं घाला आणि छान चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, पिठाने धुतल्यानंतर आपल्या भाजीला किंवा कालवणाला अजिबात वास वशाट येत नाही, कारण आपण स्वच्छ पाण्याने खळबळून धुवायचे आहेत, पीठ चोळून चोळून लावून. असं चोळून धुतल्याने अजिबात वास येत नाही वाकटीचा. आता हे थोडा वेळ लावून ठेवायचं आहे आणि खळखळून पाण्याने 2-3 धुवायचं आहे. आता आपण हे पहा, पाणी घालून घेऊ थोडंसं आणि ठेवून देऊ. पिठामध्ये घोळवल्यावरती अजिबात वास येत नाही. आता आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वाकटी आणि पाण्यामध्येच ठेवायचं आहे बाकीची प्रोसेस करस तोपर्यंत. आता आपण एक कांदा आणि एक टॅमॅटो, छोटासाच कांदा घ्यायचा आहे, मोठा घ्यायचा नाही, एवढा पुरेसे आहे. कापून घ्यायचा आहे बारीक. आपल्याला फोडणीला द्यायचा आहे कांदा, त्यामुळे एवढा कांदा पुरेसा आहे. टॅमॅटोही तसाच बारीक कापून घ्यायचा आहे. फोडणी म्हटलं का, कांदे आणि टोमॅटोची फोडणी दिली का कोणताही पदार्थ चांगलाच होतो. आता कापून घेतलेल्या नंतर पुढची प्रोसेस करू. एक लोखंडाचं पॅन ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे तेल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाकटी टाकून घ्यायच्या आहेत. वाकटी ह्याच्यासाठी टाकायच्या आधी, कारण त्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत थोड्याशा. फ्राय म्हणजे परतून घ्यायच्या आहेत. कशा परतायच्या आहेत ते सुद्धा सांगणार आहे. आता थोडा वेळ आपण असे तेलामध्ये परतून घ्यायच्या, म्हणजे त्याचा सुगंध भारी येतो कालवणामध्ये. आणि नुसत्याच टाकल्या तर आपली वाकट परतायची राहून जाते आणि कालवणाला वशाट वास येतो. आता थोडंसं परतून झाल्यानंतर तेलामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. आणि काही मसाले आहेत. हे आहे घरगुती मसाला आणि बेडगी मसाला आहे. हळद घालून घेतलेली आहे, म्हणजे आपल्या वाकटीला चव भारी येते अशी तेलामध्ये परतून घ्यायची. आणि थोडीशी शिजली पण जाते परतल्यानंतर. लोखंडाच्या पॅनमध्ये कोणतेही पदार्थ केला तर तो चांगलाच असतो, कारण आपल्याला लोखंडाच्यापासून छान असं लोह मिळतं. मैत्रिणींनो, नेहमी तुम्ही काहीतरी लोखंडाच्या पॅनमध्ये करतच जा. आता ते बाजूला ठेवून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि मी कढई ठेवत आहे दुसरी. त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे तेल. गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी आणि जिरं घालून. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे आणि हिंगसुद्धा घालायचं आहे आपल्याला. मैत्रिणींनो, हिंगाचा स्वाद अप्रतिम येतो ह्या रेसिपीमध्ये. कढीपत्ता घालून घेऊ भरपूर सारा. प्रत्येक कालवण म्हणा, भाजी म्हणा, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालत जा मैत्रिणींनो.
कारण आपल्याला केसांसाठी कढीपत्ता अगदी उत्तम असतो. आता आपण कांदा आणि टॅमॅटो घालून घेतले आहे परतायला. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. थोडंसं मऊ व्हायला पाहिजे कांदा आणि टॅमॅटो. आता हा घातलेला आहे गरम मसाला, घरगुती मसाला, लाल तिखट आहे, मालवणी मसालाही घातलेला आहे आणि आगरी मसालासुद्धा घातलेला आहे आणि हळद आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्या मसाल्याच्या अंदाजानुसार. मैत्रिणींनो, आगरी मसाला किंवा मटण मसाला असं तुम्ही घालून नक्की ही कालवण करून पहा. तुम्ही 2 चपात्या किंवा 2 भाकरी नक्कीच जास्त खाल. आता हे वाटण आहे. वाटण कसलं आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून पाठवणार आहे. ते नक्की वाचा आणि वाटण तयार करा. वाटणामध्ये मी घातलेलं आहे खोबरं सुकं अर्धी वाटी, बडीशेप 1 चमचा, धणे 1 चमचा, जिरं 1 चमचा आणि जिरं बडीशेप हे सगळं भाजून खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि लसूण आलं हे सगळ्याचं वाटण केलेलं आहे. मैत्रिणींनो, कांदासुद्धा भाजून घातलेले आहेत. 1 मोठा कांदा होता तो सुद्धा भाजून घातलेला आहे. आता हे वाटण आहे ते घालून घेतलेले, परतून घेतलेले. त्याच्यात आपण पाणीही घातलेलं आहे आणि उकळीसुद्धा काढून घेतलेली आहे. आता आपण परतून घेतलेली वाकटी टाकून द्यायची आहे, त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि खळखळून उकळी आणायची आहे. आपली वाकट थोडीशी शिजलेली आहे, 50% शिजलेली आहे. 50% रश्श्यामध्ये शिजवायची आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे आणि आपला रस्सा आता तयार झालेला आहे. थोडंसं झाकण ठेवून छान रश्श्याला उकळी घ्यायची आणि त्याची तेल सुटस तोपर्यंत बारीक गॅसवरती खळखळून उकळी घ्यायची आहे. म्हणजे आपल्या वाकटीसुद्धा शिजल्या जातील आणि आपल्या मसालासुद्धा छान त्याच्यात घोळला जाईल. हे पहा, तेल बाजूनी थोडंसं सुटलेलं आहे. आपल्याला अजूनही थोडा वेळ ठेवायचं आहे. वाकटी शिजल्या नसणार आहेत कारण त्या सुक्या आहेत, त्यामुळे पटकन शिजल्या जात नाही. फक्त तेल सुटलेलं आहे. पहा, आपल्या मसाल्याला छान रस्सा होणार आहे. माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे. आणि हे सिक्रेट आहे चिंच. चिंच भिजत घातली ठेवली होती थोडीशी आणि त्याचा कोळ घालून घ्यायचा आहे. पहा त्याच्यामध्ये. आता कोळ घातल्यानंतर थोड्या वेळ आपल्याला शिजवायचं आहे. आपली वाकटी तर शिजल्याच आहेत आता, पण कोळ घातल्यानंतर परत थोडं उकळी घ्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवायचं नाही. चिंचेचा कोळ घातल्यानंतर असंच आपल्याला उकळी घ्यायची आहे. पहा किती सुंदर आणि चटकदार आपलं कालवण झालेलं आहे. कशाही सोबत खाऊ शकता. भाकरीसोबत खा चुरून किंवा चपातीसोबत खा आणि भातावर तर अप्रतिम असं हे वाकटीचं कालवण लागतं आहे. आता थोडं तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, लगेच तुटलं तर समजायची आपली वाकट शिजलेली आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला असं कालवण आवडलं तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी डोळ्यात बसल्यासारखं कालवण झालेलं आहे. तोंडाला पाणी सुटण्याजोगं छानच झालेलं आहे. बाय मैत्रिणो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत वाकटीचा रस्सा छान भुरकून खा आणि मस्त मला एक लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या